परिस्थिती जी आहे ती येवल्यामध्ये सध्या बघायला मिळते। काही ज्येष्ठ नागरिक आहेत या ठिकाणचे, त्यांना त्यांच्या पाठीवर हात ठेवून भुजबळ साहेब त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत। अनेक शेतकऱ्यांना अश्रू जे आहेत त्या अनावर या ठिकाणी होत आहेत। मोठ्या प्रमाणात नुकसान आहे। अवकाळी पावसामुळे बागाच्या बागा या ठिकाणी पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत आणि त्यामुळे तात्काळ मदत देऊ अशा पद्धतीचं आश्वासन देखील भुजबळांकडून या ठिकाणी या सगळ्या लोकांना दिलं जात आहे। भुजबळ साहेब, अत्यंत विदारक परिस्थिती, आपण काकांना भेटतायत। आता हे 82 वर्षाचे काका आहेत, 92 वर्षाचे एवढं सळा, एवढा पाऊस नाही, एवढं हे एवढं म्हणजे पाहिलं नाही, आतमध्ये तर जाऊच शकत नाही, एवढं पाणी आहे। आणि आपण बघितलं सगळं उन्मळून पडलेलं, सगळं फुकट गेलं। आता वर्षभर काय करायचं हाच मुद्दा आहे त्यांच्यापुढे। त्याच्यामुळे नुसतं इथं पाहून चालायचं नाही, आम्हाला वर्षभर यांना कसं दाखवायचं या लोकांना, हा मुद्दा आता शासनापुढे आहे। काका 92 आहे तुमचं, काय परिस्थिती इतक्या वर्षात कधी असं बघितलं होतं का? आता इतक्या वर्षात काय, आता काय म्हणतो शेतकरी माणूस मी, हो आता काय फक्त नाही, पण एक आहे बरं का, मी 20 वर्ष चेअरमन बी होतो। हा, हे असा पाऊस नाही बघितला म्हणतात। एवढं नुकसान ऐकायला पण अरे तर ते म्हणतात की बाबा असा पाऊस होतो, पण हे एवढं नुकसान नाही झालं साहेब। पण तातडीने आता काय नेमकी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, काय केलं पाहिजे? आता असं आहे ना की ताबडतोब पहिल्यांदा तर पंचनामा आता हे चालू आहेत, 1-2 दिवसामध्ये हे सगळे पंचनामे आम्ही करतो। जवळपास सरसकटच पंचनामे करावे लागतात, कारण जाऊ शकत नाहीत। परंतु त्या अधिकाऱ्यांना पण मला सांग, ड्रोनने तुम्ही जरी केलं, ड्रोन किंवा तुमच्या मोबाईलवर, तर ते सुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे बरं का अधिकारी सगळ्यांनी। तुम्ही ड्रोनने करा, तुम्ही मोबाईलने करा, ते सगळं नुकसान जे आहे गृहीत धरणार आहे आणि त्याच्यानुसारच आपल्याला सगळ्यांना मदत करायची आता। आणि हे मुख्यमंत्र्यांनी पण आपल्याला सांगितले, उपमुख्यमंत्री सगळेच फिरतात, अडचणीत आहे सगळं काय। परंतु आता असं आहे ना, जी मदत करायची आहे ती पहिल्यांदा काय, आता कालपर्यंत 2-2.25 हजार कोटी रुपये वाटून झाले होते। अजूनही वाटप जे आहे हे सतत सुरू आहे। काल दुपारपर्यंत मी ती फिगर तुम्हाला मी सांगितली, आता पण खूप पुढे फिगर गेली असेल, पण धान्य, पैसा हे सगळं वाटप आपण सुरू आहे, त्याप्रमाणे करतोय। आभाळच फाटलेला आहे खरं तर शेतकऱ्यांसाठी। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फिरतायत, तुम्ही स्वतः बांधावर जातायत, तुम्ही तर तुमचं 1 महिन्याचं वेतन जे आहे ते देखील देण्याची घोषणा केली आहे। काय नेमक्या उपाययोजना अजून मंत्र्यांच्या वतीनं वैयक्तिक पातळीवर काय करता येईल? हे बघा, आमचे जे वेगवेगळे जे डिपार्टमेंट्स आहेत, खाते आहेत, तर माझं खातं अन्नधान्य आहे तर मी अन्नधान्य द्यावं, औषध पाण्याचे जे आहे त्यांचं खातं वेगळं आहे, मेडिकलचं त्याने औषध पाण्याची सोय करावी। आता घरामध्ये शेती खातं आहे, त्यांना त्यांचं शेतीचं नुकसान आहे ते भरून द्यायचं आहे। इतर अशा अनेक